असं आहे की आज परब साहेब इकडे आले. काल अनेक आमदार होते. आदेश बांदेकरांनी याचं शुभारंभ केला. विशेष म्हणजे शिवसेना प्रमुखांनी जो मंत्र आम्हाला दिलेला आहे की खेळाडूच्या पाठी उभं राहा आणि खेळाडूंना त्या ठिकाणी प्रोत्साहन द्या, त्यानुसार आज ही राज्यस्तरीय स्पर्धा आहे. खऱ्या अर्थाने या दिंडोशीमध्ये कबड्डीची पंढरी मानली जाते. या कुळार दिंडोशीमध्ये अनेक खेळाडू हे राज्यस्तरीय आणि देशपातळीवर देखील दिले गेले. गोकुळवनचं हे 25वं वर्ष आहे आणि त्याच्या अथक मेहनतीने आणि शिवसेना दिंडोशी विधानसभेच्या वतीने जे आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक चांगले खेळाडू खेळत आहेत, चांगल्या टीम खेळत आहेत. अनेक राष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूंनी या स्पर्धेला भेट दिली आहे. त्यामुळे खेळाडूंचा देखील जो काही आत्मविश्वास आहे तो वाढलेला आहे आणि त्यामुळे मला निश्चित असं वाटतं की चांगले खेळाडू येणाऱ्या काळामध्ये अशा स्पर्धांमुळे राज्याला आणि देशाला मिळणार आहेत. गोकुळवन क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या आमदार चषकासाठी या विभागातून आणि पूर्ण मुंबईतून एक कबड्डीची स्पर्धा आयोजित केली आहे. आमदार सुनील प्रभू यांनी जो बाळासाहेबांचा विचार होता की विभागातील जनतेला, आपण जिथे राहतो त्यांना सर्व प्रकारच्या त्यांच्या आवडी निवडी याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रामध्ये सुनील प्रभू काम करतायत. जसं आपण आरोग्य सेवा देतो, जसं आपण अभ्यासाची सेवा देतो, त्याचप्रमाणे खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यावं लागतं. ते कबड्डीच्या सर्व खेळाडूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. त्याच्यासाठी गोकुळवन क्रीडा मंडळाने देखील खूप मेहनत घेतलेली आहे आणि ह्या व्यासपीठावरना एक एक खेळाडू जे आज निघतायत ते महाराष्ट्रातच नव्हे तर देशाचं नाव देखील आज मोठं करतायत. त्याबद्दल सुनील प्रभूंचं आणि गोकुळवन क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.